Welcome all of you. Today we are going to the practice set 3.1. In last lecture we have studied the what is mean by sequence, what is mean by arithmetic projection, example of arithmetic projection. Next terms of an AP. These are the points we are studying the last last lecture. पहा आता ह्या ठिकाणी आपल्याला आज काय करायचं पहा बरं. प्रॅक्टिस सेट 5.3.1 आपण स्टार्ट करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वेळ ही कुणासाठी खरंच थांबत नाही. वेळ ही खरंच कुणासाठी थांबत नाही. त्याच्यामुळं तुम्ही वेळ वाया घालू नका. सतत कार्यरत राहा, अभ्यास करत राहा. हीच तुम्हाला एक सांगणं. आणि आपण सुरू करतो आहे त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1. लेट अस स्टार्ट. पहा आता पहा, फर्स्ट क्वेश्चन इज इन विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. इफ दे आर AP फाइंड कॉमन डिफरन्स. तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, हे सिक्वेन्स दिल्यात त्यामध्ये कोणती AP आहे ते ओळखायचं आहे. आणि नेक्स्ट काय फाइंड करायचं, AP असेल तर काय फाइंड करायचं, कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स मीन्स D फाइंड करायचं आहे. पहा द फर्स्ट क्वेश्चन इज 2 4 6 8. पहा नेक्स्ट आता काय, फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय T1, सेकंड टर्म डिनोटेड बाय T2, T3, T4 अप टू Tn. आता आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा. डिफरन्स जर कॉमन असेल, कॉन्स्टंट असेल तर दिस सिक्वेन्स इज ॲन AP आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला तोंडी सांगता येतं डिफरन्स किती असेल, 2-2चा असेलच. म्हणजे काय म्हणतो आहेत पहा बरं, आपण T4 T2 मायनस T1 डिफरन्स काढतो आहेत पहा. T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 इज 4 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. नेक्स्ट डिफरन्स बिटवीन T3 मायनस T2. पुढच्या पदामधून मागचं पद वजा करायचं आहे, बाकी काहीच नाही आहे. 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. नेक्स्ट T4 मायनस T3 मीन्स 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. ऑब्झर्व द difference is the common difference is 2. Difference between two consecutive terms is also equal. Then this sequence is an AP. पहा आपण काय म्हणतोय पुढं, the difference between two consecutive terms किती आहे, इन ब्रॅकेट D इज इक्वल टू 2 terms is constant and therefore the given sequence is an AP. Therefore the given sequence is an AP, arithmetic projection, and the common difference is D is काय, कॉमन डिफरन्स D is किती आहे, 2 आहे. This is a very easy example. Next example is also easy example. तुम्हाला दिसताना असं वेगळं वाटतंय, पण आपण ह्या ठिकाणी सोडवल्यावर खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला वजाबाकी आली पाहिजे, बाकी काहीच नाही. म्हणजे 5वी सारखं एक्झाम्पल आहे, बाकी काहीच नाही आहे. दिस इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. पहा दिस इज कॉल्ड ॲज T1 T2 T3 T4. First find the difference between two consecutive terms. Therefore T2 minus T1 minus T1 is equal to 5/2 minus 2. आता ह्या दोन्हींची वजाबाकी करायची. डिनॉमिनेटर इज नॉट सेम. म्हणजे फर्स्ट
फर्स्ट वी डू द डिनॉमिनेटर इज सेम. आपण डिनॉमिनेटर सेम करतो म्हणजेच काय ह्याचा डिनॉमिनेटर काही नसतो 1 असतो. म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 5 काय 5 2 मल्टिप्लाय बाय 2 4 अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. नेक्स्ट T3 minus T2. T3 minus T2 is equal to 3 minus 5 upon 2 is equal to 2 multiply by 3 6 minus 5 upon 2 is equal to 6 minus 5 means 1 upon 2. Next T4 minus T3 is equal to 7 upon 2 minus 3. 7 upon 2 minus 3 काय होईल पहा बरं. 1 multiply by 7 7 minus 2 multiply by 3 7 3 2 जा काय 6 upon काय 2 is equal to 7 minus 6 1 upon 2. Then observe the difference between two terms. Consecutive terms are constant. डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय ह्या ठिकाणी ती काय आहे AP आहे. येते एक लक्षात. डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर ती AP असतेच हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट काय म्हणायचं आहे द डिफरन्स बिटवीन टू consecutive terms काय D इज इक्वल टू किती आहे 1 अपॉन 2 इज काय इज कॉन्स्टंट and the given sequence is an AP. Therefore the given sequence is an AP arithmetic progression. This is a very easy example. And write down the common difference. The common difference is D is काय आहे 1 upon 2. हे एक्झाम्पल आपण पाहिलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय पहा. एक्झाम्पल नंबर 3 सब क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन मधला सब क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवतो. आता थर्ड काय आहे पाहून घेऊ. पहा क्वेश्चन नंबर 3 इज काय आहे -10 -6 -2 झाल्यावर 2 up to n. Okay, this is called as T1. This is called as T1, T2, T3, T4. Next, find the difference between two consecutive terms. T2 minus T1 is equal to -6 -10 पहा साइन विसरायचं नाही -10 इज इक्वल टू -6 हे मायनस काय झालं +10 अँड इज इक्वल टू 4. -6 + 10 4 मिळालं. नेक्स्ट T3 minus T2 इज इक्वल टू काय -2 -6 इज इक्वल टू -2 हे मायनस काय होईल प्लस. In multiplication minus is plus 6 is equal to subtraction is also 4. Next T4 minus T3 is equal to 2 minus 2 is equal to 2 minus plus 2 and 2 plus 2 is 4. Then difference between the two consecutive terms is constant. Wow, difference is 4. The difference between two consecutive terms is काय constant is
कॉन्स्टंट. देअरफॉर तो काय आहे, डी इज इक्वल टू 4 आणि जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर दिस सिक्वेन्स इज एन एपी. देअरफॉर द सिक्वेन्स, द गिवन सिक्वेन्स इज एन एपी. अँड कॉमन डिफरन्स लिहायला सांगितलं आहे. कॉमन डिफरन्स इज काय, कॉमन डिफरन्स इज 4. ओके. आता आपल्याला परत एक्झाम्पल पुढचं पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर ह्याच्यातलाच किती सब क्वेश्चन आहे 4, तो आपण पाहणार आहोत. पाहूत घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्टमधला आता नेक्स्ट 4th नंबर क्वेश्चन आपण पाहतोय. पहा बरं काय दिलं आहे. दिस इज ॲन सिक्वेन्स. ओके. ही ए पी आहे की नाही आपल्याला ओळखायचं आहे. ए पी असेल तर कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी फाईंड करायचं आहे. पहा फर्स्ट टर्म इज, आपण परत एकदा लिहून घेऊ. 0.33 this is an sequence. This is called as T1, T2, T3. Then first find the difference between two consecutive terms. पहा लगतच्या पदामधील फरक फाइंड करायचा आपल्याला. पहा T2 minus T1, T2 minus T1 is equal to काय, 0.33 minus 0.33. सबस्ट्रॅक्शन काय असेल पहा बरं. ह्या ठिकाणी तुम्हाला सबस्ट्रॅक्शन ह्या ठिकाणी त्याचं लगेच लिहू शकता तुम्ही. काय असेल सबस्ट्रॅक्शन सांगा बरं, काय होईल. 3मधून आता पहा असं येत नसेल काही मुलांना, तर हे अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदा करून दाखवतो. उभ्या पद्धतीने काही मुलांना हे येत नाही. पहा 3ला 3 0 अँड काय, ओके. आणि सबस्ट्रॅक्शन काय 0.03. नेक्स्ट T3 मायनस T2 इज इक्वल टू काय 0.333 मायनस 0.33. सबस्ट्रॅक्शन काय असेल पहा बरं. 300.0. पहा डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट कॉन्स्टंट. हे सारखं नाही. इथं काय 0.03 आणि 0.003 डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. मग काय म्हणायचं, द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is not constant. आणि कॉन्स्टंट नाही. therefore the given sequence is not AP. therefore the given sequence is not AP. अरिथमॅटिक प्रोजेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा समोरचा क्वेश्चनही खूप सोपा आहे. अवघड असं काहीच नाही. आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चनची वाट लावून टाकायची. पहा आपण क्वेश्चन खूप सोपा आहे. पहा या ठिकाणी क्वेश्चन काय दिला आहे, 0.4 -8 -12 दिस आर द सिक्वेन्स. दिस इज सिक्वेन्स आहे ही. तुम्हाला AP आहे की नाही ओळखायची आहे. आपण सोडवताना काय म्हणू, 0 -4 -8 -12. First write down the T1. This is T1, this T2, T3 and T4. Next find the difference between two consecutive terms. First find the difference T2 minus T1. T2 minus T1 is equal to -4 minus 0 is equal to -4. Next also find the difference between T3 minus T2 is equal to -8 -8 minus minus काय 4 is equal to काय -8 minus काय झालं +4 is equal to -4. Next T4 minus T3 is equal to -12 minus
काय 8 इज इक्वल टू -12 मायनस मायनस काय झालं +8 -12 +8 इज इक्वल टू 4. पहा बरं काय आला डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटर्स इज कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट आहे तर काय म्हणायचं द सिक्वेन्स इज एन AP. पाहू काय आला डिफरन्स -4 आला. या ठिकाणी पहा द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is constant आणि हा कॉन्स्टंट आहे आणि डी इज इक्वल टू किती आहे वाटलं तर आपण लिहू -4 आणि देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज एन AP. पहा बरं किती सोपं आहे द गिवन सिक्वेन्स इज एन AP. अशा पद्धतीने हा प्रश्न आपला संपलेला आहे. पहा अत्यंत सोपा असणार प्रश्न. पहा बरं तुम्हाला समजलं नसाल तर विचारू शकता पण मला वाटत नाही तुम्ही एवढे त्या ठिकाणी वेडे असताल. तुम्हा सर्वांना इतक्या सोप्या पद्धतीने आणि एवढे सोपे उदाहरणं असतील तर त्या ठिकाणी समजायला अडचण येणार नाही. खूप त्या ठिकाणी सोपा पुढचा प्रश्न आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपण पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे पहा बरं. क्वेश्चन नंबर 6 -1/5 मायनस -1/5 पहा एक आता तुम्ही गोंधळात पडला असताल सर ह्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही तेच लिहिलं आहे आणि मग ही सिक्वेन्स आहे का नाही आपल्याला ओळखायची. तुम्ही म्हणता वेगळं काहीच नाही एकच नंबर बऱ्याच वेळेस लिहिला आहे मग डिफरन्स काढायचाच कसा हा प्रश्न बऱ्याच मुलांना पडत असतो. पण उलट हा प्रश्न तर सगळ्यात सोपा आहे कारण डिफरन्स सगळ्या ठिकाणी सारखंच आहे म्हणजे डिफरन्स काय असेल 0 आणि व्हेन डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट द सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज AP. मग इथं डिफरन्स सगळीकडे 0 0 0 आहे. आता आपण काढून पाहू. पहा बरं कशा पद्धतीने डिफरन्स काढायचं हे तुम्हाला माहीत आहे. दिस इज कॉल्ड ॲज T1 T2 अँड T3. डिफाईन करायचं आहे T2 मायनस T1 इज इक्वल टू काय पहा -1/5 -1/5 पहा निगेटिव्ह काय होतं मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होतं 1/5 इथं मायनस काय झालं प्लस झालं इज इक्वल टू काय मिळालं -1/5 आणि पॉझिटिव्ह 1/5 जर सबस्ट्रॅक्शन केलं तर काय येतं 0 येतं. नेक्स्ट T3 मायनस T2 इज इक्वल टू -1/5 मायनस -1/5 इज इक्वल टू -1/5 निगेटिव्ह काय झालं पॉझिटिव्ह झालं 1/5 अँड डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. पहा डिफरन्स काय आला ह्या ठिकाणी 0 0 हे दोन्ही काय आहे कॉन्स्टंट अँड व्हेन डिफरन्स बिटवीन कॉन्स्टंट देन सिक्वेन्स इज एन AP. नेक्स्ट काय म्हणायचं द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is constant आणि काय आहे डी ची व्हॅल्यू काय आहे 0. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज एन AP. आहे का नाही सोपा. अशा पद्धतीने आपण एक करत प्रश्न सोडवत चाललो आहे. 10वीचं वर्ष खूप मजेशीर आहे.
कारण असेच सगळे एवढे सोपे असणारे प्रकरण आहेत. आपण ह्याच्या अगोदरही भाग 1चे 2 प्रकरणं पाहिले, अत्यंत सोपे आहेत, काहीच अवघड नाही. आणि हे प्रकरण एवढे सोपे आहेत, ह्याच्या पुढचे तर ह्याच्यापेक्षा खूप सोपे आहेत. हा जो काही चॅप्टर आहे खूप इझी आहे. दिस इज अ व्हेरी इझी चॅप्टर. पहा नेक्स्ट क्वेश्चन इज द question number 7. The 7th question is 3 plus question number 7 is very important and इझी क्वेश्चन. तुम्ही प्रश्न पाहिला की सर म्हणतात की तुम्ही म्हणतात खूप इझी आहे आणि दिसायला तर बेकार दिसतोय, बरोबर. हे असलं आहे आणि स्क्वेअर रूट आहे, हिथं स्क्वेअर रूट आणि ह्यांची वजाबाकी कशी करायची. तुम्ही पाठीमागच्या वर्षात शिकलात, काय शिकलात, चॅप्टर 2 शिकलात, रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स, रिअल नंबर्समध्ये आहेत. सरची बेरीज वजाबाकी कशी करायची पाहिलं आहे. खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. पाहूत आपण, काहीच दम नाही त्याच्यामध्ये. दिस इज कॉल्ड ॲज T1, दिस T2, दिस इज T3 अँड T4. फर्स्ट फाइंड द डिफरन्स बिटवीन 2 consecutive terms. द डिफरन्स इज T2 minus T1. T2 minus T1 is equal to काय होतं आहे 3 plus under root 2 minus 3 काय इज इक्वल टू नेक्स्ट +3 - 3 इज एलिमिनेट किंवा 0 आला इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. नेक्स्ट फाइंड द डिफरन्स T3 minus T2. T3 minus T2. T3 is 3 plus 2 times of under root 2 minus पहा आता ब्रॅकेटला साईन आहे मायनस थांबा. नेक्स्ट T3 minus T2 is equal to T3 is काय 3 plus 2 times of under root 2 minus minus 3 plus under root 2 minus is equal to काय होईल is equal to 3 plus 2 times under root 2 negative sign is whole of the bracket minus 3 minus under root 2 is equal to plus 3 minus 3 काय झालं कॅन्सल झालं. नेक्स्ट 2 times of under root 2 minus under root 2 is equal to under root 2. Next find the T4 minus T4, this is T4 minus T3 काय होईल पहा बरं. नेक्स्ट काय होईल T4 3 plus 3 times under root 2 minus आता मी एक स्टेप कमी करतोय minus 3 minus 2 times under root 2 is equal to plus 3 minus 3 cancel and 3 times under root 2 minus 2 times under root 2 is equal to under root 2. But difference between consecutive terms are constant. Difference between consecutive terms are constant. Then first write down the difference between two consecutive terms is constant and therefore this is an AP. The sequence is an AP. The sequence is an AP and common difference काय आहे common difference is D is equal to square root of 2 किंवा under root 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूत आपण आता. क्वेश्चन नंबर 7 झाला. देर आर 8 सब क्वेश्चन इन द क्वेश्चन नंबर फर्स्ट. टोटली क्वेश्चन्स आर इझी क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन इज
100. Question 8 is 127, 132, 137 or up to nth. Next, this is called as T1, T2, T3. आता तुम्हाला ह्या ठिकाणी अजिबात अवघड जात नसेल. फर्स्ट फाइंड द डिफरन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स T2 minus T1 is equal to 132 minus 127. The difference is 5. Next, T3 minus T2 is equal to 137 minus 132. The difference is 5. The difference is constant, 5. The difference between two consecutive terms is a constant, and therefore the sequence is an AP. Sequence is an AP. Okay, and common difference is 5. Question first is completed. and आपण ह्या ठिकाणी काय करतो आज थांबू. बाकीचा सेकंड क्वेश्चन पुढच्या लेक्चरला पाहू.